रशिया भारतासाठी लाईफलाईन का ठरत आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे किंमत. रशियाकडून मिळणारे कच्चे तेल हे जागतिक बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होते. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात परकीय चलन हे बचत होते. दुसरा मुद्दा म्हणजे उपलब्धता. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा अनिश्चित झाला असताना रशियाने भारताला सातत्याने तेल पुरवठा सुरू ठेवला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे राजनैतिक संतुलन. भारताने एकाच प्रदेशावर अवलंबून न राहता विविध देशांशी संबंध मजबूत करण्याचा मार्ग हा स्वीकारला आहे. यामुळे भारताची एनर्जी डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटजी अधिक मजबूत होताना दिसत आहे. या गोष्टीचा परिणाम असा झाला आहे की भारताने रशियाकडून आयात वाढवून एक प्रकारे जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यामध्ये काही आव्हाने देखील आहेत. रशियन तेल मुख्यतः लांब अंतरावरून येते. यामुळे वाहतूक खर्च वाढतो. शिपिंग आणि विमा यामध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच आंतरराष्ट्रीय निर्बंध, पेमेंट प्रणालीतील अडचणी या देखील भारतासमोर आहेत. तरीही या सर्व अडचणीवर मात करून भारत रशियाकडून आयातही वाढवत आहे.